नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, महावितरण अंतर्गत आता नवीन पदभरती निघली आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची गरज नाही, फक्त थेट मुलाखतीवर तुमची ते निवड होणार आहे. यामध्ये एकूण पदसंख्या असणार आहे 68 आणि यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी व ITI पास असणे आवश्यक असणार. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे शब्द नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत वन विभागाअंतर्गत जी नवीन पदभरती निघणार आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट करता आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आणि फेसबुक पेजला नक्कीच फॉलो करा. तुम्हाला त्या दोन्ही पेजच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर जर आजच्या भरतीकडे वळत बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. ही पदभरती निघली आहे महावितरण अंतर्गत आणि यामध्ये बघा पदाचे नाव असणार आहे 20 तंत्री, ज्यामध्ये 68 पदसंख्या यामध्ये रिक्त असणार आहे. ही पदभरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड असणार आहे. बघा आता यामध्ये शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून 20 तंत्री या विषयाचे परीक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वाचे डॉक्युमेंट काय असणार आहे, यामध्ये SSC किंवा ITI 20 तंत्रीचे जे तुमचे गुणपत्रक आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमासल प्रमाणपत्र. आता बघा तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, तर याने स्पेसिफिक नाही सांगितलं की तुम्हाला नेमकं वेतन किती भेटणार आहे, पण याने सांगितलं आहे की नियमानुसार तुम्हाला वेतन भेटणार आहे. महत्त्वाच्या अटी शर्ती विद्यार्थ्यांनी प्रॉपर लक्ष द्यायचं याच्याकडे. तर बघा सर्वप्रथम भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकार याकडून दबाव आणल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेमधून बाहेर काढण्यात येणार आहे. तर बघा शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC आणि ITIच्या गुणवत्तेनुसार अटी व शर्ती तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनिहित निवड केली जाईल. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवरती आवश्यक मूळ प्रमाणपत्रे स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे. वरील कालावधी ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास असा अर्ज विचारात घेतला जाणार नाही व याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. वय मर्यादा ही तुमची 18 ते 38 वर्ष असणार आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाचं यामध्ये कन्सेशन भेटणार आहे. यामध्ये SSC आणि ITI 20 तंत्री गुणपत्रिकेवरील नाव आधार कार्डमधील नावाशी सुयोग्यित म्हणजेच प्रॉपर असणे आवश्यक असणार आहे. की त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी त्यांची ईमेल ID व फोन नंबर देणे आवश्यक राहणार आहे. ते अपूर्ण किंवा चुकीची माहिती किंवा खोटे डॉक्युमेंट जर सादर केलेस तर अर्ज स्वीकारला जाणार नाही अथवा त्याचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्जामध्ये नमूद केलेली माहिती खोटी आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यावरती अपात्र ठरणार आहे तो विद्यार्थी. त्यानंतर बघा आता यामध्ये तुम्हाला आरक्षण लाभ घेणाऱ्या उमेदवाराला कार्यालयाच्या वेळेवरती शासनीय नियमानुसार आरक्षणासंबंधी कागदपत्राची मागणी केल्यास त्याला ते सादर करणे बंधनकारक राहील. बघा आता अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 24 ऑगस्ट 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 7 सप्टेंबर 2026 असणार आहे. मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे त्याला पण सुविधा आहे. तर बघा अर्ज पाठवण्याचा पत्ता काय असणार आहे, अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय कळवा, महापोरेश ऐरोली स्कूल, ऐरोली नाका, ठाणे बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई 400-708 हा त्यांचा पिनकोड असणार आहे. यावरती जर तुम्ही अर्ज पाठवत आहात तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण फॉर्म दिसत आहे, तो प्रॉपर भरायचा आहे. त्यामध्ये तुमचं नाव, आडनाव, फोटो, तुमचं जे शैक्षणिक पात्रता आहे ती प्रॉपर लिहायची आणि तुमच्या अर्जासोबत तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्याचे झेरॉक्स करून पाठवायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.